चालक मंडळ, चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा आपण सभासद सगळ्या जिल्ह्यातील सगळ्यांचं अगदी मनापासून प्रेम आहे याची खात्री मी आपल्याला देतो. कारण अनेक ठिकाणी सहकारात राजकारण असतं, वेगवेगळी लोक राजकारण असतात, परंतु दिंडोरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जिल्ह्याचा एक आगळा वेगळा आहे आणि त्याच्यातूनच सुनील भाऊंचं आमचं जमलंय. बरोबर. आणि आता अध्यक्षांनंतर बोलणं तसं फारसं बरोबर नाही आणि साहेबांनीच पूर्ण माहिती दिल्यामुळं आता मला वाटतंय फारसं बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. हे शेवटच्या भाषणाला बरं जमतं, पण तरी सुद्धा थोडंसं कारखाना किंवा शेती प्रतिनिधी ह्या गोष्टीची कुठेतरी सांगड असल्याशिवाय, तो कारखानाच असेल असं नाही तर बाकीच्याही शेतीच्या संदर्भात लोकप्रतिनिधी आणि असलेल्या ज्या काही विविध संस्था, सहकारी संस्था असतील, मग त्या बँका असोत किंवा संघ असोत, कारखाने असोत, याला शासनाची जोड ही लागतेच. आणि त्यामुळेच साहेबांनी आपल्याला वाटतं तर साहेबांनी मनापासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, कारण सहकार नाही उद्धार, त्याच्यात राजकारण नाही. आणि खरंच मी आपला निरोप साहेब निश्चित शासनाला कळवेल की बाबा तुम्ही काय पाहत असाल, परंतु साहेबांचं किंवा आमच्या मतदारसंघाचं, तालुक्याचं, आमच्या जिल्ह्याचं एक वेगळं नातं आहे का आम्हाला काम पाहिजे. राजकारण हे राजकारणाच्या वेळेला करू, इलेक्शन येतील एकमेकाच्या विरोधात लढू, परंतु ज्या वेळेला काही जिल्ह्याचं करून घ्यायचं असेल त्यावेळेला बाकी आम्ही हक्कानं म्हणून त्या ठिकाणी किंवा मांडण्याच्या पद्धती वापरून त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. असा आजपर्यंतचा इतिहास ह्या तालुक्याचा आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांची नावं घेणार नाही. सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बसलेले सर्व प्रमुख असे नेते, कार्यकर्ते, बंधू, तरुण मित्र आणि पत्रकार मित्र, आज तसं साहेबांनी ऊसाचा क्रमांक सांगितला. मलाही थोडासा असा प्रश्न पडलाय का मी माझ्या तिथे घरी जाऊन आता मागच्या पंधरवाड्यात फार दिवसानंतर ऊस लावला एवढं माहित होतं, पण आता गेलो होतो तर बघितलं तर बाकीची सगळी शेती एकदम क्लीन आणि ऊस बाकी गवतानं पूर्ण इंचकटून गेलाय. तर या अगदी काही ठराविक गावची काही ठराविक पॉकेट, मग करंजवन म्हणा किंवा लखमापूर म्हणा किंवा इकडचा भाग, तर इकडं तर ऊस सांगायचं तर विषयच येत नाही. आणि तेच बरेच लोक आपल्याकडे बोट करून सांगतात काय रे बाबा सभासद आहेत हे खरी गोष्ट आहे, त्यांनी कारखाना उभा केला ही खरी गोष्ट आहे, पण इनामबारीचा माणूस म्हणतो कारखाना तर आम्ही चालवतो ना, कारण ऊस ते करतात, ऊस पाऊची बारी करते, ऊस पश्चिम पाठ करतो आणि मग त्यांनाही थोडंसं आपण जवळ करण्याची गरज आहे. तर जसं लोकप्रतिनिधी आणि हा विकास तो सांगत असताना परवापासून जसं कारखान्याचं गाळप अमुक तारखेला आहे त्या दिवशी मला साहेबांनी सांगितलं, त्या दिवसापासून साहेब मी एक विचार करत होतो. काल आपल्या बरोबर बोललो, खासदार साहेब, पेठमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस आहे, मोठ्या प्रमाणात, म्हणजे कदाचित करंजवन फार पुढे आहे, पण करंजवनच्या बरोबरीत तरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, एवढा मोठा ऊस आहे. म्हणजे काळजी आणि काय करावं लागणार आहे हे काय मी बाहेर जाऊन कुठून ट्रेनिंग घेऊन आलो असं तर नाही, दिलीप काका कुठून बाहेरून ट्रेनिंग घेऊन इथं आमदार झालेत असंही नाही. आम्ही इथंच जन्माला आलो की इथल्या सगळ्याच उणिवा, सगळ्याच अडीअडचणींचा त्या ठिकाणी निश्चित आम्हाला वेळेतच क्लिक होतं. वेळेतच होतं असं म्हणण्यापेक्षा पूर्व प्राधान्याने सुद्धा त्या ठिकाणी क्लिक होतं. जसं काल मी फोन केला साहेबांना की साहेब आपण आता उद्या गाळप सुरू करतो, पेठचं कोणी आलं की नाही मला माहित नाही, परंतु पेठचा घाट तिथून सुरू करतो आणि इकडून निफाडला आणून सोडतो वाटल्यास. आता असं व्हायला नको बाबा तिकडं सुरू केलं याने, पण आहेत ना ते ऊसच आणायचं आहे, त्याच्यावरही आपला कारखाना आहे किंवा त्याच्यावरही त्यांची जगणूक आहे. सावळ घाटचं काम करतोय आपण आता, घाटाचं. खासदार साहेब, घाट 3 महिने आपण बंद ठेवतोय. 3 महिने सांगताना सांगतो तो पाऊस येईपर्यंत बंदच राहील, कारण त्याचं काम चालू राहील, दुसरा त्याला पर्यायी रस्ताच नाही.
गाळप सुरू करण्याच्या दिवसापासून माझ्या डोक्यात आता याचं उत्तर मी काय द्यायचं, कारण तो ऊस निघण्याला जागा कुठूनच नाही. ना तिकडे हर्सूलच्या बाजूने निघू शकत, ना इकडे सावळ्या पोळ्याच्या घाटातून निघू शकत, ना मेटाच्या घाटातून निघू शकत, ना आसरबारीच्या घाटातून निघू शकत, ना रडतोंडीच्या घाटातून निघू शकत. त्याला एकच मार्ग आहे का तो घाटाळवारीवरून आणावा लागणार आहे. आणि मग त्याचे किलोमीटर म्हटले तर 40% किलोमीटर वाढतात. पर्यायानं तो शेतकऱ्यांना, साहेब तुम्ही संचालक मंडळ काय रिलीफ द्याल माहित नाही, पण त्याचा परिणाम हा सगळ्यांवर आपल्यावर होणार आहे. आणि तो होऊ नये याच्या दृष्टीनं अगदी 2च दिवसात मी एक रस्ता शोधलाय आणि त्याचं काम 4-2 दिवसातच सुरू करून देणार आहे. का तो मंजूर होऊ नसेल तर ना हो, त्याच्याशिवाय एकही गाडी येऊ शकत नाही. कारण छोट्या ज्या गाड्या आहेत तो निघायला पर्यायी मार्ग आहे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे का लोकप्रतिनिधी झाला तर त्याला बाबा नेमकं आम्ही एखाद्या गोष्टीनं खूप वेळा सांगितलं झालंच नाही, त्याच्यापेक्षा काही बाबी अशा आहेत का न सांगता सुद्धा कराव्याच लागतात. आणि त्या पद्धतीनं कामकाज आम्ही मंडळी सगळे करत असतो. जसं साहेबांनी आता पाण्याच्या संदर्भात सांगितलं, पाण्याचं एक दरा ज्या दिवसापासून एक दरा चर्चेत आलाय त्या दिवसापासून जो त्रास, आता तुम्हाला माहित आहे त्रास कसा होतो का नाही होतो मला माहित नाही, नाटकी का होईना पण लोक पेटवायची तयारी करतात हे माहित असेल. नाटकी का होईना करतात ना, मांजरपाड्याला पेटवायचं नाटक झालंच ना. आणि मग एक दऱ्याला काय दुसरी काय लोक आहेत ते सुद्धा ते करणार आहेत, ते सुद्धा तिथं पाऊल ठेवायला तयार नव्हते. काकाजी ज्या वेळेला इथून गाड्या गेल्या तर त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला माहित आहे आम्ही काय आहे ते, आम्ही नाही तर नाही होत हो ते आदिवासी, आम्ही नाही सांगतो ना होणार नाही. त्याच लोकांना प्रवृत्त करून पण 1 वर्ष केलं, प्रवृत्त करून त्याच लोकांनी मशिनरी, ज्यांनी विरोध केला होता त्याच लोकांनी मशिनरी जायला जागा नाही साहेब, आम्ही तुकडे तुकडे करून खोलून द्या, आम्ही डोक्यावर घेऊन जातो. त्याच लोकांनी तिथं नेऊन दिलं. होते ना एखादं काम कमी जास्त होत असतं, पण हे काम आज करायचं आणि परवा उकडायचं नाहीये, पिढ्यानपिढ्यांचं काम होणार आहे. पण त्याच्यासाठी आमची काहीही बलिदानापर्यंतची सुद्धा तयारी त्या ठिकाणी राहील अशाही पद्धतीचा शब्द देतो. कारण आपला जिल्हा तसा एवढा पुढे निघून गेलाय का पुन्हा माग यायचं तर कोणत्या वाटेने यायचं असा प्रश्न पडलाय. आजचीच परिस्थिती जर बघितलं तर निसर्ग 6वा महिना सुरू झालाय, 6वा. आता मला फोन येतात, एखादा चक्कर तरी मारा. साहेब द्राक्ष बागा फेल गेल्या पाण्यामुळं तुम्ही हा प्रश्न विधानसभेत मांडा आणि प्रत्येक द्राक्ष बागायची अधिकाऱ्यांना हे करायला सांगा, काय पंचनामे करायला सांगा. एक द्राक्ष बाग राहिली नाही. हे सगळे रस्त्यापेक्षा याच्यापेक्षा शेतकरी तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतोय आणि तुम्ही हे सगळं जास्त मोलाचं काम होईल तुमच्याकडून. तुम्ही द्राक्ष बागेचे पंचनामे करायला सांगा. काहीच राहिलं नाही, काहीच नाही राहिलं. दुसरी गोष्ट, टमाट्याचा निर्यात बंदी, कांद्याची निर्यात बंदी, बेजार झाला शेतकरी, 1 रुपया मिळत नाही. काही बाकीचे गोष्टी ऐकून काय करायचं शेतकऱ्याला? का बरं पाण्याचं ऐकायचंय नाही? द्राक्षावर नाही आलं तर मग सांगा तुम्ही. द्राक्षाचं मी सांगतो ना, द्राक्ष ऐका ना मग आता मला समजलं काय सांगायचंय ते. मी तेच सांगितलं का मी एक्सपोर्ट नाही, मी इम्पोर्ट नाही, मी इथलाच आहे ना. त्याच्यामुळे मला मग आता द्राक्षाचं मी सांगणार आहे ते का जे तुम्ही आज सांगता ते 2.5 महिन्यापूर्वी मी कॅबिनेटमध्ये सांगितलंय का जेव्हा मराठवाडा विदर्भात गावचे गावं वाहून गेली, माणसं वाहून गेली, त्यावेळेला मी हिंगोलीत होतो. तिकडून आल्यानंतर त्या कॅबिनेटमध्ये सांगितलं का तिकडं आहे ते बरोबर आहे, प्राणी वाहून गेले, माणसं वाहून गेले, अशा हाताला हातात धरलेल्या 2 बाया एकाच वेळेला वाहून गेल्या आणि मेल्या. आपल्या इकडे तेव्हा सततचा पाऊस होता, पाऊस झडीचा नव्हता. त्याच्या दुसऱ्या बैठकीत मी सांगितलं, कारण ते पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी होती, पण इथला तुमचा आमदार म्हणून आणि ह्या राज्याचा मंत्री म्हणून किंवा ह्या जिल्ह्यातला मंत्री म्हणून मी सांगितलं होतं आमच्या इथली नुकसान 2.5 महिन्यापूर्वी तर नुकसान नव्हती.
पण मी सांगताना सांगितली होती पावणे 2 महिन्यापूर्वी नुकसान. तर आमची नुकसान आता आम्ही सांगायची तर लाजिरवाणी गोष्ट आहे. पण सायंटिस्टला विचारा, शेतकरी आमचा सायंटिस्टच्या पुढे आहे का सतत 5.5 पावणे 6 महिने, तेव्हा 5 सव्वा 5च महिने झाले होते. 5 सव्वा 5 महिने सततचा पाऊस आहे आणि गर्भधारणेला ऊन लागतं हे तेव्हा सांगितलंय. आज तर छाटलंय तेव्हा दिसलंय. पण मला माहित होतं ना त्या तिला लोहच्या गोळ्याच नाही दिल्या ना. लोहच्या गोळ्या गर्भाला पाहिजे, गर्भालाच गोळ्या नव्हत्या उन्हाच्या माध्यमातून, हे सांगणारा मी तुमचाच प्रतिनिधी आहे. म्हणूनच तुम्ही 4 वेळा पाठवलंय. त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. तर आता ज्या दिवशी पुन्हा हा विषय चर्चेला घ्यायचा ठरला त्या दिवशी योगायोगानं कृषी मंत्री भरणे मामा आणि मी एकाच लिफ्ट मधून चाललो होतो कॅबिनेटला. मी मामाला बोललो, मामा काय परिस्थिती आहे द्राक्षाची? त्यांचं हारली आहे. सगळे जेवढे छाटले तेवढे तर उभेच आहेत. बरं झालं, चांगलं आहे का मला तुम्ही इथंच सांगितलं. मी आता कॅबिनेटमध्ये सांगेल, तुमचं नाव घेऊन सांगेल का तुम्ही योगायोगाने कृषी मंत्री आहे. मी कॅबिनेटमध्ये गेल्यावर पहिलं सांगितलं का मी त्यावेळेला म्हणत होतो आजची परिस्थिती कृषी मंत्र्यांना विचारा, त्यांचाच बाग पूर्ण उभा आहे. याचा अर्थ जेवढ्यांचे बाग ज्याला ऊनच मिळालं नाही, त्याची गर्भधारणा झाली नाही, ते बाग सगळेच्या सगळे फेल आहेत. आणि आजची ती पोझिशन आपल्याकडे आहे. सुरुवातीला काही ठिकाणी मी काही बागेमध्ये गेलोय ना, मी गेलोच नाही असं नाही. नसेल कोणाच्या बागेत गेलो तर माझे 2 झाडांमध्ये 2च झाडांमध्ये जाऊन देतात लोक, त्याच्या पुढे नाही. ते काही चोरून बोलायचं म्हणून इथवर या. पण तरी पाहिलंय ना मी, तुमच्याकडून ऐकलंय. आणि त्याच्यापेक्षा अशोक दादा 2 क्लुजर करून मला वाटते वडवाडीच्या आल्या होत्या. बाळासाहेब विचारताना कुठं कुठं विचारायचं ते मला माहिती आहे. सगळे मजूर होते, सगळे आमचे भाऊबंदच होते. त्यांना विचारलं काय रे बाबा बागेची परिस्थिती काय? साहेब बागायतदाराचं तर जाऊ द्या, आमचं होईल कसं असं येऊन पडलंय. कोणीच फेल काढायला न्यायला तयार नाही. त्याच्यात घडत नाही तर फेल काढून काय करते. त्याच्यामुळे तुम्ही मला सूचना करा, अजून याच्या वेगळ्या काय असतील त्या करा. तर जसं सरांनी सांगितलं त्याचे रेट आहे, ते रेट 32,000 जे आहे हेक्टरी, ते मापदंड वाढवलं पाहिजे. त्याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करतोय, कारण ते सुद्धा यंदा वाढवून दिले. मागच्या वर्षीचे रेट वेगळे होते. पण माझी तर सरांनाही विनंती आहे, आपण जरी विरोधात असाल तरी NDRFचे रेट हे केंद्र ठरवतं. आम्ही मुख्यमंत्र्यांना वगैरे किंवा अमित शहा साहेबांपर्यंत ते विषय गेलेत का द्राक्ष आणि इतर शेतीचा ताळमेळ तुम्ही लावू नका. कारण द्राक्षाचं उत्पादन खर्च किंवा इम्पोर्ट न येणारं जे एक्सपोर्ट न येणारं जे उत्पन्न आहे ते महाराष्ट्राला बऱ्यापैकी जीवदान देणार आहे. म्हणून त्याला वेगळेपणानं करावं. परंतु पहिल्या टप्प्यात जसं आता इथं सांगितलं लाडकी बहीण मागितलीच नव्हती, हे प्रत्येकाचं असतं सर, बरं का. शेतकरी मागतो, शेतकऱ्यांना द्यायचं आहे योग्य वेळी, ते तुम्ही ऐकलंय. लाडक्या बहिणीचा कळत न कळत आपल्याला सगळ्यांना थोडाफार फायदा झाला आहे, नाही म्हणून कसं चालेल. त्याच्यात आता सुधारायचा प्रयत्न चालू आहे का त्याच्यातून तरी, कारण नैसर्गिक आपत्तीच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही. आणि यंदाची नैसर्गिक आपत्ती माझ्या समजुतीप्रमाणे अनेक लोक सांगतात, काही खूप वृद्ध, आम्ही पालघरमध्ये गेलो होतो, आता 2-3 दिवस मी पालघरमध्ये होतो. अगदी म्हातारी माणसं, मानमोडीनंतर कोरोना आला आणि कोरोना नंतर ही मानमोडी आलेली आहे का ती माणसावर नाही फक्त शेतावर आलेली आहे, काही माणसांवरही आलेली आहे. द्राक्षाच्या संदर्भात ते तर त्यांना काय माहित नाही, त्यांना भात हे माहित आहे. पण मी सांगितलं होतं बाबा यंदाचा भात आपला गेला ना तर जीव जीव दम धरून राहू. पण द्राक्षावाला 2 वर्ष आता उजरूच शकत नाही. यंदा द्राक्ष गेलेत, पुढच्या वर्षी जर सीझन व्यवस्थित असला आणि छाटले तर त्याच्या पुढच्या वर्षी शेवटी
व्यापाऱ्याने दिले तर पैसे मिळतील, नाही तर पैशाचाही भरोसा राहत नाही. ह्या गोष्टी जिथं लोकांमध्ये सांगतो तिथं शासनात सांगायला मला काही अडचण येत नाही असं मला, याची खात्री तुम्हीच बाळगली पाहिजे असं मला वाटतं. कारण मी सांगताना थोडंसं गुराळाहून सांगतो, पण जागेवर आणून देतो. कॅबिनेटमध्ये गेलो, बागेचं उदाहरण बर्ने मामांनी, कृषी मंत्री मी बरोबर आलो, द्राक्ष बागा त्यांच्या छाटल्या, त्यांच्याच उभ्या आहेत, तर बाकी त्यांच्या निघतील कशा. बर्ने मामांनी खाली मान केली आणि सांगितलं, अगदी खरं आहे का द्राक्षाची वाईट अवस्था आहे, त्याच्यामुळे 2 हेक्टरचं 3 हेक्टर पर्यंत त्याच्यानंतरचा निर्णय झालाय. काकाजी बरोबर आहे, पहिले 2 हेक्टर, नंतर मागच्या वर्षी काहीतरी महाराष्ट्र शासनानं थोडेफार वाढवून दिलेली रक्कम आणि NDRFनं नंतर पुन्हा वाढवायला सांगितली. त्याच्यात थोडासा फरक आहे. अजूनही आपली मागणी आहे त्या पद्धतीनं आम्ही मागत राहू, भांडत राहू, परंतु निश्चितच याच्यातून आपल्याला निवड राजकारण म्हणून न करता सर्वसामान्य शेतकरी म्हणून किंवा मजूर म्हणून सगळेच जण, आता इथं निसर्गाच्या आपत्तीचं काय काय होऊ शकतं मला एक चिठ्ठी दिलेली आहे. कुंभार समाजाच्या सगळ्या कुंभार समाजाच्या वीटभट्ट्यांची पूर्ण नुकसान झालेली आहे ना. नुकसान निवड एकच आहे असं नाही, सरकारच्या पुढं शेतकरी तर आहेच आहे, पण अगदी रस्त्यावर राहणारा भाट भिकारी त्याची सुद्धा सरकार म्हणून. कोरा उतार्याचं मी सांगितलं, कोरा उतारा कोणी सांगत असतो, कोरा कधीच होत नाही. कर्जमाफी जरी सांगतात, आतापर्यंतच्या अनेक आपण पाहिल्या कर्जमाफ्या ठराविक एका अमाऊंटला होत असतात. याचा अर्थ कोरा होतो असं नाही, कोरा होतो शेवटचा 40,000वाला. जो 40,000 कर्ज घेतो त्याचा उतारा कोरा होतो, कारण त्याला 50,000ची सवलत दिली जाते, त्यावेळेला दिली. 1.5 लाख वाल्याचा 7-12 कोरा झाला होता, पण त्याचं कर्जच 1.5 लाख होतं. आणि आपलं जर 25 असेल लाख, तर तो कोरा कसा होईल? तुमचा 1.5 लाखात कोरा दिसतो ना. भाषा फक्त बदलून सांगितली जाते. आणि ते कोणीही असेल त्या जागेवर, मी समजा डायरेक्ट छापायचा मंत्री झालो तरी तुलनात्मक बाकी कुठेच होऊ शकत नाही, कारण त्याचंही कारण आपण विचारात घेतलं पाहिजे. करू आपण काहीतरी मार्ग काढू, परंतु एक हिशोबाने गेलं पाहिजे. आपण उत्पन्न किती मिळवून देतो याच्यापेक्षा राज्याला उत्पन्न देतो. कर्ज महाराष्ट्रात 4 बँका 33 पैकी 4 बँका सगळ्यात जास्त कर्जवाल्या आहेत जिल्हे, आणि त्याच्यात नाशिक 1 नंबर आहे. 4 मध्ये 1 नंबर कर्ज उचल. आणि नाशिक जिल्ह्यात हे दिलीप काका सुद्धा मला वकारा घेणार नाही माझा, कारण त्यांच्यातीनं तेवढं कर्ज नाही ना. दिंडोरी तालुका हा 1 नंबरला आहे. डेव्हलपमेंट तेवढी आहे. सगळ्याच गोष्टींना आपण पुढे जाण्याचा प्रयत्न ठेवलाय आणि म्हणून कर्ज जास्त आहे. राज्यात निर्णय घेताना राज्याला समावेशक घेतला जात असतो, किंवा कोणी असेल तरी ते धोरण ठरतं आणि त्याच पद्धतीने होत असतं. म्हणून कोऱ्याच्या बाबतीत वेळेवर थोडीफार परिस्थिती, कारण आता वाटत होतं आम्हाला लाडक्या बहिणीचा फारच त्रास झाला होता, पण KYC मुळे बऱ्यापैकी लेवलला आलं होतं, लोकही बरोबर शांत झाली होती. पण तेवढ्याच ही अतिवृष्टी सुरू झाली. आता त्याचा एवढा मोठा का लाडक्या बहिणीच्या 10 पट खर्च येणार आहे, आणि तेही आपलेच आहेत. त्यांना पहिल्या प्रायोरिटीनं मदत करावी लागणार आहे. त्याच्यामुळे आज तरी कर्जमाफीचा जो जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय बराच चालला होता, पण तो सुद्धा आता थांबून गेलाय. कारण आता थांबवता देऊच शकत नाही आपण, काय अशी परिस्थिती आता झालेली आहे. रोज जेवढे मिळतात, आता परवाच्या रात्रीला काका आपल्याला काय सांगितलं अजितदारांनी, 10,000 कोटीची मला वाटते 11,000 कोटीची सही करून, आणि आमच्या मीटिंगमध्ये दादा आले होते, पैसे जमा झाले तर तेवढ्या रुपयाची फाईल कुठं करतात, खाली पाठवतात. 5व्या-7व्या दिवशी खात्यावर पैसे गेले पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. आणि त्याच्यातच आपल्याला आपल्या तालुक्याचं जर सांगायचं ठरलं तर ह्या सततच्या पावसामुळं, कारण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे 65 मिली 65 मिलीच्या वरती गेलं तर अतिवृष्टी,
पण त्यावेळेला आम्ही सांगितलंय का आमच्या इथं 65 मिलीची गरज नाही. दव पडलं, बादड पडलं, आमच्याकडे सादळ म्हणतात, तरी द्राक्ष जातात. तेव्हा हा सततच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे काल परवापर्यंत जे झालेत राहिले असतील त्यांचे पंचनामे करून घ्या. पंचनाम्याला सुद्धा इकडं पावसानं फळी टाकली का फोन सुरू झाले, तात्काळ पाठवा. माझं मत आहे 2-2, 3-3 दिवस लेट करा. आज पोंग्यातून असेल ना, आज ते पोंग्यात तसंच दिसत असेल, 2 दिवसांनी जाऊन पाहतो ते पोंग्यात दिसणारच नाही. पण आपला माणूस दमही काढत नाही ना, ताबडतोब पाठवा. अरे बाबा थांबतो खरी. टमाटी काल चांगली होती, 4 दिवसांनी गेलं तर प्लॉटच्या प्लॉट सुकून गेला. 2-3 दिवसांनी दम काढले काय फरक पडतो? पण नाही ना. मग आम्ही सांगतो आजच्या आज जा, मग त्याच्यात ही गडबड होऊन जाते. विनोद म्हणून सांगतो किंवा ते रियालिटी म्हणून सांगतो. बघे सर, द्राक्ष बाग जेवढा होता ना तेवढा कागदावर पंचनाम्याला होता, आणि त्याच्यातच आधीचे 20 गुंठे तंबाटी होती, ती काढून टाकली. त्याच्यावर द्राक्ष बाग होता, पण त्या मागचा 7-12 घेऊन आणि त्याच्यावर 20 गुंठे टमाटी दिसत होती, जागेवर गेल्यावर दिसतच नव्हती. तरी हे म्हणायचे मग लागून गेलायच ना आधीशेच, मग कशाला फोडता? फोडूच नका. तर शेवटी ह्याही गोष्टी कुठंतरी कमी जास्तपणा होत असतो, तर त्यावेळेला त्याच्यातही थोडी सुधारणा करून घेतली पाहिजे. आतापर्यंत म्हणजे आपल्याला एकूण आजपर्यंत कालपर्यंतचा आकडा आहे 38,25,87,707 रुपये. एवढा प्राथमिक अंदाज 5-6 दिवसापर्यंतचा गेलाय. त्याचे पैसे कदाचित काही गावांना मिळालेत, काहींचे पैसे येतील. पैशाला सुद्धा थोडंसं मागं पुढं होतं. आता काही मंडळीनंतर 36 कोटी रुपये पूर्ण वाटप 36 कोटी रुपये पूर्ण होतात, परंतु 3,139 शेतकऱ्यांचं अजूनही केवायसी झालेलं नाही. तर जे असतील त्यांना आम्ही तलाठ्यांमार्फत वगैरे ते करायला लावतो, पण थोडंसं प्रत्येकाने ती काळजी घेतलीच पाहिजे. आपलं कुठं काही राहिलंय का त्याची पूर्तता त्या ठिकाणी करावी, अशा पद्धतीनं मी आपल्याला विनंती करतो. खूप बोलण्यासारखं आहे, परंतु रस्त्यांवर बोललं नाही तर त्या बोलण्याला अर्थ नाही. रस्ते सुद्धा मागच्या काळात खूप मंजूर केलेत आपण, खूप बोर्ड लावले असतील तर निवडणुकीपुरते लावले असं चर्चा तर होतीच, ती राहतेच. त्याला कोणी वाईटही म्हणायचं नाही. राहत बोर्ड लावले, झाकून ठेवले, काही काढून घेतले. इलेक्शन मध्ये आचारसंहिते ते काढावंच लागतं, नाही तर पुसावं तरी लागतं. मग ते काम केलं. पण जिथं बोर्ड आहे ना तो रस्ता 100% होईल, आणि तो ज्या अमाऊंटला असेल. फक्त क्वालिटीच्या संदर्भात थोडंसं आपण सुद्धा सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे, कारण मी क्वालिटी पाहिजे. या जिथं जिथं लक्ष आहे ना तिथं फरक पडतोच. लक्ष्मण फाट्यापासून पश्चिमेकडे जाताना कसं काय रस्ता आहे? तर मग मी आता पेठकडून सुरू झालो होतो, आता आयवंतवाडीकडून सुरू करतो. कॉन्ट्रॅक्टर आहे ना, 4 महिन्यात रस्ता खराब होतो असं रस्ता करतो. तुम्ही त्याला जाब विचारा ना. जाब विचारतो त्याला. डीएमपीला आम्ही आता एक नवीन नियम केला, 2 वर्षाचा डीएमपी आता 5 वर्षे केला. तुला 2 वर्षाचं काय झालं, 1 वर्षात काम पूर्ण होत नाही आणि दुसऱ्या वर्षाला तो खराब होत नाही. 1 वर्ष गेलं तर 11व्या-12व्या महिन्यात रस्ता खराब व्हायला लागतो, त्याच्यामुळे तो शेप राहतो. म्हणून आता 5 वर्षाचा डीएलपी केला. 5 वर्ष त्याने रिपेअर करायचा आहे, म्हणजे आता त्याला काही करून त्याची क्वालिटी त्याला सुधारावं लागेल. नसेल तर 5 वर्ष त्याला त्याचे खड्डे कुठे बुजवावं लागतील. त्याच्यामुळे हा एक पर्याय आहे. आणि दुसरं, तुम्ही इथं मला लय घाबरवतं, एकदम बोलणं बदलून जातं. तिथे पाहत जा ना थोडासा रुबाब करून, ते तर तुमचा अधिकार नाही का? हो ना. तर त्यावेळेला थोडंसं रेटून सांगायचं नसेल तर मला सांगा, मी बंद करायला लावतो. नाही मानणार हो, त्यांची काय सूट खाल्ली. एक वेळ आम्हाला काही करतील, कारण आम्हाला काय करतील ध्यानात ठेवतील, आणि पुढच्या वेळेला पुढच्या वेळेला 50 लाख रुपये देतील. हा प्रकार चालतो आमच्या. तुम्हाला कोणी काही करू शकत नाही, तुम्ही घाबरू नका. तर विनोदाचा भाग म्हणून जरी असेल
तरी रस्त्यांच्या संदर्भात खूप सारे रस्ते आता खराब झाले. आता मी रस्त्यांच्या डागडुगीकर साहेबांसाठी फोन होता, आता कारखाना चालू होईल, खड्डे खुड्डे बुजवले गेले पाहिजे. आता पाऊस उघडला तर सगळ्या ठिकाणचे खड्डे बुजवून काही ठिकाणी पॅच मारावा लागणार आहे. जसं आपण सांगितलं भनवड, लखमापूर फाटा ते भनवड, तर त्याचा आपण लखमापूर फाट्यापासून खेडले फाट्याच्या पुढेपर्यंत जो पूर्ण खराब झालाय त्याचा पूर्ण मोटरेबल करतो, त्याला कार्पेट करू पूर्ण. त्याच्या पुढचा राहील तो पुढं हळूहळू पाहू. बाकीच्या ठिकाणी नागेपाड्याजवळ वगैरे मोठे खड्डे झालेत, गवळी गावाच्या तिथं त्याला एक पॅच जर समजा 50-100 मीटरचा मारला तर तिथून त्याच्या पुढे रस्ता बरा आहे. असे मलाही माहित आहे, मी जातो त्या रस्त्याने नेहमी, तर त्याची व्यवस्था होऊन जाईल. आपण तो रस्ता आता हॅम मध्ये घेतो. साहेबांचं म्हणणं तुम्ही त्याला सिंहस्थातच घ्या. आपण सिंहस्थाचा पाठपुरावा साहेब त्या ठिकाणी करतो. भनवड ते वडनेर भैरव हा पूर्ण रस्ता सिंहस्थात यावा म्हणून तशा शिफारशी करून, कारण त्यांनी शिफारशी घेताना सिंहस्थाला साधू कोणकोणत्या मार्गाने जास्तीचे जातात अशा पद्धतीचा क्रायटेरिया लावला आहे. आणि म्हणून त्याच्यात आपल्याला पिंपरी अंशाला ते नांदोरी हा रस्ता सिंहस्थात बसून गेलाय. आपल्याला दहिवी तो वणी हा रस्ता पूर्ण होऊन जातोय. इकडं आपला सुनील भाऊ उमराळे दिंडोरी पिंपळगाव मार्केट कमिटी तो पूर्ण सिंहस्थात होतोय. त्याचं काम तिकडून धोंडेगावकडून चालू केलं होतं. मी त्यांना सांगितलं का धोंडेगावकडून कराल तर लोक म्हणतील त्याचा ना आपला काही संबंध, तर त्या रस्त्याची लांबी तशी आहे म्हणून आपण उमराळे ते दिंडोरी एक सुरू करायला होतं. त्यांनी 25 तारीख मला दिली होती 25, पण आता पाऊस जर आताही पडला जरा वेळापूर्वी तर काम कसं करायचं हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आता मुरुम टाका असंही काही ठिकाणी सांगितलं जातं, मुरुमही टाकू. आता इथं आता तुम्ही मुरुम टाकला, टाकून आले तर आता जाताना पहा बरं, कारण आम्ही नंतर आलो काकांनी त्याचं बळबळ पाणी होऊन चाललंय वाहून. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टीचा ताळमेळ त्या ठिकाणी घालावा लागणार आहे. आणि सिंहस्थ कुंभमेळ्यात तसं मग आपल्याला एक ढकांब ते आंबेदिंडोरी, ढकांब ते विद्यापीठ, आपल्याला परत नाशिक ते अकराळे फाटा, ओझरखेडच्या सांडव्यावरचा पूल, दिंडोरीतला फ्लाय आणि अकराळा फाटा ते पुढचा जो आहे सटाण्यापर्यंतचा त्याचं हॅम मध्ये असल्यामुळं हॅमच्या अजून 4 वर्ष बाकी आहे. मी नितीन गडकरी साहेबांना 2 वेळा भेटलोय. आज मंत्री आले होते, आजचा हा कार्यक्रम आहे म्हणून, पण मला तिथेही ते भेटतील. परंतु गडकरी साहेबांना आम्ही अशाच पद्धतीने सांगितले का जो अकराळे फाटा ते पुढचा आहे, मग तो वणीपर्यंत असेल, सटाण्यापर्यंत असेल, कुठवर आहे, पण त्याचं जसं आपण टोल मुक्तीचे टोल माफी किंवा टोलच काढून टाकले तर त्याचे पैसे गव्हर्नमेंटने भरून दिले कॉन्ट्रॅक्टरचे, कारण कॉन्ट्रॅक्टरने काम केलं होतं. तसंच काकाजी आम्हाला तेवढ्या याच्यात मदत करा, कारण अकराळ्यापर्यंत 4 पदरी होतोय, त्याच्या पुढचा राहतो. तर पाहिजे तर मी वेळ घेतो, मीच तुम्हाला घेऊन जातो. आता तसं मला मंत्री म्हणून काही प्रवास आहेत ना फुकट, गडकरी साहेबांकडे जाऊन, आणि गडकरी साहेबांनी मान्य केलंय का तो रस्ता त्यांना माहित आहे सप्तशृंगी गड आहे किंवा तिकडं तो तसा होऊन नंदुरबारवरून तो गुजरातलाच जोडणार आहे. अशा पद्धतीने जेव्हा ते आम्ही पटवलं त्यावेळेला त्यांची मानसिकता आहे का त्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे लगेच भरून जर दिले तर ह्या सिंहस्थ परभणीतच आपल्या रस्त्याचं काम अकराळ्या फाट्याच्या पुढचं होऊ शकतं. त्या दृष्टीनं प्रयत्न त्या ठिकाणी मी करतोय. अनेक विषय आहेत, परंतु साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे काही पाण्याचे साठे नवीन निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला नोटिफाईड नद्यांवर बंधारे बांधणं ही फार काळाची गरज आहे. तर त्या दृष्टीनं प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सातत्यानं करतो का आम्हाला जे 15% पाणी जे राहणार आहे लोकल यूजसाठी ते पाणी ठेवायला आमच्याजवळ जागा नाहीये. कारण आता आपण पाण्यावर फक्त बोलतो, धरणाच्या वर आपण फार कमी मंडळी जाते. धरणांमध्ये आता कपॅसिटी टाकायची अजिबात राहिली नाही, अजिबात नाही. वाघाडचं नंबर 1ला भरून गेले, म्हणजे शर्यतीच्या पाट्या पाडतील अशी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून त्या गाळ काढण्याच्या संदर्भातले काही नवीन धोरणं करावी का, जसं आम्ही तिथं मांडलंय ते. कारण धरणांचे काही ठराविक जिल्हे आहेत, ठराविक तालुके आहेत, बाकीच्यांना फक्त पाण्याचे तालुके आहेत.
पाणी वापरणारे तालुके आहेत, धरणं पाहणारे तालुके फार कमी आहे. तसं इगतपुरी आणि आपण आणि कळवण हे 2-3 सोडले तर मला वाटतं जास्त धरणं फार ठिकाणी नाहीत. परंतु वाळू काढायला जसं समुद्रातून वाळू काढतो आपण, कारण गाळ काढताना कोणी सांगतं गाळ काढा, पण वर भेगा जातात अक्षरशः पाय जातील एवढ्याल्या. पण जेव्हा गाळ काढायला जातो आपण, आम्ही काढून पाहिलाय ना, त्यावेळेला त्याच्यातून पाणीच येतं आणि मग गाळच काढता येत नाही. पण काही धरणांमध्ये जसं अशोकदादा वगैरे 30 गावची मंडळी आली होती का आम्हाला गाळ नाही काढला तात्पुरता तरी चालणार आहे, पण मध्ये एक असलेलं बोंबाचं टेकड जे आहे ते काढून दिलं तर मोठा साठा होऊ शकतो. वाघाट धरणात सुद्धा एक आता शासदादा आज नाही येत मला वाटतं तब्येतीमुळं, नसेल तर त्यांना मी मागे सांगितलं का दादा एकदा सर्वेक्षण करू आपण, का जो जुना डॅम आहे त्याच्यात तो काही काढलेलाच नाही आणि तो पूर्ण डॅम हेमेरच्या त्यामेरा ब्रिटिशकालीन आहे, तो काढायला गाळासारखा काय अडचण येणार नाही, कारण ते सुकं मटेरियल आहे, मुरुंब आहे, दगड आहे, पिचिंग आहे आणि तरी त्याची कपॅसिटी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. म्हणून सर्जा अशा पद्धतीनं आपल्याला काही ठिकाणची धरणांमध्ये असलेले जे टेकड आहेत ते नवीन होणाऱ्या रस्त्यांसाठी जरी सरकारनं विना रॉयल्टी नेले तरी मला वाटतं आपल्याला बरोबर आहे. म्हणजे शिवार रस्त्यात तर पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सासडगावचा जो पूल करतोय तो ठाकरे साहेब आपण सुद्धा आम्हाला थोडस सपोर्टिव्ह पत्र द्यावं का आमच्या इकडे हे मटेरियल मिळणार नाही आता, खरंच मिळत नाही. तिथं काळीच माती धरणाच्या आसपास म्हणजे पुलाच्या आपल्या आसपास, तर ते धरणाचं मटेरियल आणायला एकदम जवळ आहे आणि 1 महिनाभरात मला वाटतं दोन्ही ठिकाणचे भराव होऊन जातील आणि त्याचं काम होईल. अतिशय चांगली सूचना आपण मंडळींनी दिली, निश्चित मी त्याचा विचार त्या ठिकाणी करतो. आपण पानंद रस्त्यांचा उल्लेख केला, आता आपण एक 70-75 किलोमीटर पानंद रस्ते केलेत, मंजूर केलेत 70-75 किलोमीटर आणि तहसीलदार किंवा प्रांत यांना सगळ्यांना सूचना दिल्यात. आता आपल्या गावागावात मला वाटतं बऱ्याच गावांमध्ये कोण म्हणतं आमच्या गावात 10 रस्त्यांचा आम्ही मोजून दिले, कोण म्हणतं 5 रस्ते मोजून दिले, पण मोजून दिले तर काही ठिकाणी तर असे मोजून दिले 3 ठिकाणी मध्ये 100 मीटर 50 मीटर सोडूनच मोजून दिले. रस्ता असं नाही ना होणार. रस्ता हेमेरचे ते मेर करा, किती करायचं तो करा, पण हेमेरच्या ते मेर करा. आणि जे नेहमी सांगितलं जातं का आमच्याकडून एक होत आहे, आम्ही नेहमी तुम्हाला पसरवायचा प्रयत्न करतो. तुमचा रस्ता केला असता, आता आमच्या नेताजींचा रस्ता आहे संधान साहेबांचा, तुम्ही काय सांगता बघ तो रस्ता 11 नंबरचा दुसरीकडे नेला, दुसरीकडे नाही नेला, नेता येत नाही. नेता आला असता तर पालखेड डॅमच्या खालचा रस्ता मंजूर होऊन 2 वर्ष पडून राहिला, पण दुसरीकडे नेता आला नाही नेता. तो होता दुसरीकडचा आणि आम्हाला करायचा होता पालखेड डॅमच्या मेन रस्त्यावर करायचा होता, काकाजी आपण जातोय त्या रस्त्यावर, पण नव्हता करता आला. म्हणजे असं होत नाही, पण आपला रस्ता जो काही राहिला किंवा असे अनेक रस्ते राहिले आणि मग काही रस्त्यांना आम्ही सहज सरपंच म्हणत होतो का तुम्ही रस्ते मागितले का, नाही रे बाबा केला असता पण त्याला PCI नंबरच नाही, बरोबर ना, तुम्ही शिकून गेले सगळेजण PCI नंबर. आता हे आम्हाला आम्ही खोटं सांगायचो का खरं सांगायचो, पण तुम्ही बाकी हो म्हणायचे. खरी गोष्ट आहे आमच्या रस्त्याला नंबर नाही, पण हे आम्ही खरंच सांगत होतो का त्याला रस्त्याला नंबर नसल्यावर, ब्ल्यू प्रिंट मध्ये नसल्यावर त्याला सरकारचे पैसे खर्च करता येत नाही. त्याच्यावर आपण 2 जण बसू थोडा आणि वाटलं नाही मी करतो ना खुलासा, करतो 1-2 मिनिटं जरा माझं मी संपून घेतो. तर आता जे माझी अजून विनंती आहे, माझी विनंती आहे ते आपल्या तालुक्यातलेच मंत्री तुम्ही त्यांच्याशी या